हे पोरं कॅटरिंगच्या कामाला गेलते 10,000 इथं. तो व्यक्ती नांदेडचा आहे. अच्छा. तो म्हणतो आता एकानं थोडं हे केलं, त्याला बोललं. तो म्हणतो आता पैसे दे ना म्हणला. देत नाही बोलतो का समोरचा व्यक्ती? हा, किती दिवसाचं पेमेंट आहे? 3-4 दिवस केले. 10,000 आहेत, 10-12 पोरं आहेत. 10-12 पोरांचं पेमेंट आहे का? हा, टोटल किती पेमेंट आहे? 10,000 आहे. 10,000 आहे का? हा, अच्छा. तो व्यक्ती नाही देत बोलतो का 10 मुलांचं पण पेमेंट? हा. ते एकानं शिवा दिलं त्याला. कशावर? त्याच्याकडे तेच पैसे काऊन देत नाहीत. आज फोन लावलं तर आमचं पण फोन म्हणतं आम्हाला फोन लावत जाऊ नको म्हणते. तुम्ही प्रॉपर कुठले? मी बघा खानापूरला राहतो ना. खानापूर तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. अच्छा. मग तुम्ही तिथून नांदेडला गेलतात कॅटरिंगचं काम करायला? नाही, इथं नाही गावला. हा. मग त्यांना कळायला पाहिजे ना समोरच्या व्यक्तीला कामाचे पैसे द्यायला पाहिजे. तो आता एकच गोष्ट धरून तुला मला शिवा दे रे, तोपर्यंत त्या पोराला घेऊन येत नाही, तोपर्यंत पैसे देत नाही. मग अच्छा. आम्हालाच उलट बोलतो आता. नाव काय समोरच्या व्यक्तीचं? बंटी शिंदे आहे. बंटी शिंदे. आणि तुमचं? रामेश्वर गोविंद दुस्किरवाड. काय? रामेश्वर गोविंद दुस्किरवाड. अच्छा, ठीक आहे. मला समोरच्या व्यक्तीचा नंबर मेसेज करा व्हॉट्सअपला. बरोबर. बोलतो मी त्यांना, माझ्याकडून जेवढी हेल्प होते का तेवढी करतो. बरोबर. हो, चालतंय. टोटल 10,000 आहे ना सगळ्या 10 मुलांचं? हो हो. म्हणजे 1,000 रुपये रोज होता का 500 रुपये रोज होता? आता ते कसं 300 रुपये हजेरीने गेलत, तर तू पण देत नाही ते. अच्छा, ठीक आहे. बोलतो मी त्यांना, मला नंबर पाठव. बरोबर, लगेच वाटलं. हो. हॅलो. बंटी शिंदे बोलताय का? हो, विशाल भंडारे बोलतो, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. बोला ना. आपल्याकडे कंप्लेंट आली आहे रमेश वाड. रमेश्वर. हा, तुम्ही ते 10 मुलं कॅटरिंगला नेलते ना कामासाठी, 10 मिनिट. आणि तुम्ही त्यांचे कष्टाचे पैसे खाताय. तुम्हाला लाज वाटते का सर थोडीफार? हा, मला बी समोरून फोनच आला होता. भाई ते काम होतं, इलेक्शनचं काम होतं अच्छा. नायगाव मध्ये. हा, तर ते एक असं कॉन्ट्रॅक्टरनं मला सांगलं होतं, भाई एवढे मुलं घेऊन यायचे, काम झाले की तुझे आपण पैसे देऊन टाकू तुला. ठीक आहे, घेऊन येतो. तर हा 100 करत असे 3-4 म्हणजे ते 1 महिनाभर काम होतं. 1 महिन्याचे 300 मुलं झाली त्याला. 300 मुलांची हजेरी, 300-400 मुलांची हजेरी होती. त्याच्याकडे 2-1 लाख रुपये माझं पेमेंट होऊ लागलं, 2-3 लाख रुपये. अच्छा. तर त्यानं मला आता बघा, त्यानं ते काम तर जाऊ द्या, ते मी जे 300 मुलांचे पैसे आहेत ना, ते मी इकून थोडे तिकून थोडे इकून थोडे जमा करून त्याला पोरांना थोडे देत आहो. आता जे समोरला माणूस आहे ते माझा फोन उचलायला तयार नाही. त्याला भेटलं तर पैसे चालले नाही म्हणते, आरमुटीनं बोलते समोरला माणूस मला. आता मी तर ह्या पोरांना मी जबाबदार नाही, मी कामाला घेऊन गेलो होतो. या मुलांना पैसे देत आहे. पुढचं जे तुम्ही काम घेतलं ते तुमचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. ह्या मुलांना तुम्ही विचारून थोडी काम घेतलं होतं. नाही ना. तुम्ही काय बोलले होते ह्या मुलांना? तुमचं काम झाल्याच्या नंतर तुमचं पेमेंट तुम्हाला जमा होईल. हिला दिलो मी. आता राहिले थोडे 1% पैसे राहिलाय. आता 1-2 दिवस लागतील त्याला ते पैसे कामाची. जे 10 मुलं आहेत का, जे 10 मुलं टोटल माझ्यापाशी 10 मुलं आलते ते. असं आहे का? हा, चांगली गोष्ट आहे सर. माझं पण थोडं काम करून टाका. म्हणजे मी पण कसं, मला बी खूप त्रास हो. 200-300 पुरांचा त्रास नाही. तुम्हाला जेवढी हेल्प पाहिजे का तेवढी हेल्प मी करतो. हे 10 मुलं, 10 मुलाचं पेमेंट किती वेळात होईल मला ते सांगा. नाही, वेळात होऊ शकणार सर. 8-1 दिवस लागतील. वेळामध्ये होऊ शकत नाही. 8 दिवस कसे लागतील सर? तुम्ही आधीच 4 दिवस घेतलेत. नाही, पैसे कसं आहे सर, आता मला इकून तिकून काम आले तर करून त्यांना पैसे द्यायचे आहे. अहो सर, तुमची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. तुम्ही त्या समोरच्या मुलांना काय बोलताय? मी पैसेच देत नाही तुम्हाला काय? तुम्ही जर त्या फोनवर पहिले एक मुलगा दारू पिऊन जर बोललेलं तुम्ही ऐकलं असताना, तर तुम्ही स्वतःहून म्हणले असता, भाई तू म्हणजे खरं केला तुला असता. अहो सर, तुम्ही त्यांना काय बोलले? ह्याच्यामध्ये काय चुकीचं वाटलं तर मला बोला. तुम्ही काय बोलले त्यांना? एका मुलाने मला कॉल करून शिव्या दिल्या म्हणून मी तुमचं पेमेंट देत नाही. मग 9 मुलाचं पेमेंट एका मुलामुळे करून देत नाही तुम्ही 9 मुलाचं पेमेंट? नाही,
तशी गोष्टच नाही बघा. पैसे तर हा, मी मग? देणारच आहो. मी का त्याच्यात पैसे खाऊन बुडून काय मी का लय मोठा होणार नाही. मला उद्या चलून देंडूरला कामाला यावंच लागते. अहो हे कामच करावं लागते. पैसे बुडून अच्छा. काय असं मी का लय मोठा होणार नाही काय नाही. हा वेळ लागेल पैशाला. आज ना उद्यामध्ये कुठून होऊन जाईल. आता एवढे पैसे 60-70 हजार रुपये त्याचे होते, दुसऱ्याचे होते. तेवढ्या पुराणचे पैसे मी भरून भरलो, हे मी पैसे भरतो. मला ते पैसे येतील तेव्हा येतील, मात्र हे पैसे तर मला भरावंच लागणार आहे. उद्या करून मला काम तर करावंच हे लागणार जे 10 मुलं आहेत का तुमच्याकडे, खूप गरीब परिस्थिती मधले मुलं आहेत ते, ह्यांचं पेमेंट त्यांच्या अकाउंटला गेलं पाहिजे. आणि मग त्या मुलाला किती दिवसामध्ये त्यांचं पेमेंट करता? 4-5 दिवसामध्ये होऊन जाईल. 4-5 दिवसामध्ये होऊन जाईल सर. अच्छा, आज 14 तारीख आहे सर. हा, मग तारीख सांगा मला. तारीख नाही, 4-5 दिवसामध्ये कधी आला तर होऊन जाऊ शकते. करून टाका. अच्छा, आता मी तर 2-3 दिवस त्याला 4 दिवसाचा माणूस आहे. आता 2-3 दिवस तर नाही मी 18-19 तारखेपर्यंत होऊन जाईल. हा 20 तारखेपर्यंत होऊन जाईल. 20 तारखेपर्यंत होऊन जाईल. चालतंय. ते टोटल मुलांचं पेमेंट त्यांच्या अकाउंटला गेलं पाहिजे सर. हो हो. कष्ट केलेलं आहे सर, गरीब फॅमिली मध्ये मुलं आहेत ते. ते 26 गोष्ट आहे. करून टाकू सर. काय चालतंय.